च्या निमित्तानं रिद्धपूर काशी येथे अधिक महिन्याच्या समाप्तीने साधू संतांना अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान आदी सर्व क्रिया होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी भजे तळत आहेत। या ठिकाणी सर्व साधू संतांना आणि तपस्वी महिला मंडळी यांना अन्नदान वाढण्यासाठी या ठिकाणी मोठ्या गंजामध्ये सर्व पदार्थ ठेवलेले आहेत। मार्गातील ताई या ठिकाणी हा अन्नदान करण्यासाठी शाकपाक या ठिकाणी लेळा श्री प्रभू महाराजांच्या आघात लेळा आहेत आणि तपस्विनी अखिलाताई यांची पंगत आहे। या ठिकाणी मार्गस्थ मंडळी आचार्य प्रवर श्री बाबाजी या ठिकाणी विराजमान आहेत। बाबाजींच्या ठिकाणी भजन पूजन विधी, बाबाजींना धूप आरती ओवाळून पूजन विधी करत आहेत, पुष्पार्पण केलेले आहेत। आपण ईश्वराचे अधिकरण आहात, आपण या भजन पूजनाचा स्वीकार करावा अशा रीतीनं अधिक महिन्याच्या समाप्तीनिमित्त ही क्रिया होत आहे। बाबाजी आचार्य प्रवर श्री तळेगावकर बाबाजी या ठिकाणी अधिक महिन्याच्या निमित्ताने या पंक्तीचा सर्व कारभार बाबांनी उचललेला आहे आणि सर्व बाबांच्याकडे सर्व व्यवस्थापन आहे। असा बाबांचा आश्रम सर्व फुलांनी बहरलेला आहे। फुलांची वेली या ठिकाणी आहेत। अत्यंत सुंदर असा आश्रम। या आश्रममध्ये संत महंत, देवपूजा, कुलवंदन या ठिकाणी कुलवंदन आहे। या कुलवंदनाच्या ठिकाणी देवाला उपहार झालेला आहे आणि अशा रीतीचा विडा या ठिकाणी कुलवंदनाला केलेला आहे। देवाला धूप दीप पूजन विधी सर्व झालेला आहे। या ठिकाणी सर्व संत महंत पंक्तीसाठी बसलेले आहेत। अधिक महिन्याच्या समाप्तीनिमित्त ही पंगत या ठिकाणी असे संत महंत आहेत। दंडवत प्रणाम, दंडवत प्रमुख व्यक्तिमत्व श्री सारंगधर बाबाजी या ठिकाणी आहेत। ठिकाणी उन्हामध्येच सर्व साधू संतांसाठी पोळ्या भाजत आहेत। या ठिकाणी अशी भट्टी पेटलेली आहे। अधिक मासानिमित्त अशा रीतीनं रिद्धपुरात पंगत बसलेले आहे। सर्व संत महंत आचार्यगण या ठिकाणी विराजमान आहेत। अशा रीतीची पंगत या ठिकाणी रिद्धपूर काशी क्षेत्र या ठिकाणी अधिक मास समाप्तीनिमित्त ही पंगत सर्व संत महंतांचं पूजन विधी असा हा काशी क्षेत्र रिद्धपुराचा महिमा। या ठिकाणी संत महंत तसेच वासनिक यजमान आणि भाविक भक्त येऊन साधू संतांच्या ठिकाणी अन्नदान करतात। या रिद्धपुरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत। या रीतीनं अशा रीतीची पंगत सर्वांच्या ठिकाणी होत आहे। रिद्धपुरातील 250 ते 300 साधू संत रिद्धपूर काशी क्षेत्रामध्ये आहेत आणि तपस्विनी महिला मंडळी सर्व मिळून 300 ते 350, 250 पर्यंत साधू संत आणि येणारे जाणारे साधू संत, भाविक भक्त असे अनेक आहेत। या ठिकाणी काही महंत आचार्य या ठिकाणी विराजमान आहेत। सर्वांना पंक्तीचे घाई, पंगत वाढप विधी चालू आहे। या मठाचे मठाधिपती बाबाजी सर्वांना मार्गदर्शन करत आहेत। अशा रीतीनं संकल्पविधीसाठी तिकडे राहिलेला भाग इथं सोडा ए बाय। रिद्धपूर काशी क्षेत्रामध्ये अशा रीतीचं अन्नदान आणि द्रव्यदान, वस्त्रदान आदी सर्व विधी या ठिकाणी केला जात असतो। अशी रिद्धपुरात पद्धत आहे। सर्व मठांच्यामध्ये अशा पंक्ती होत असतात। या ठिकाणी अनेक तीर्थस्थान आहेत। तीर्थस्थानाचं पूजन, उपहार, अभिषेक आणि राजमठामध्ये सर्व तीर्थस्थान होतो आणि साधू संतांच्या ठिकाणी असे अन्नदान, द्रव्यदान, भजन पूजन विधी मानव पंथाच्या पद्धतीनुसार केला जातो। अशी रिद्धपुरामध्ये ही पद्धत आदर्श पद्धत आहे आणि रिद्धपूर भारताची काशी आहे, उत्तर काशी म्हणून म्हटली जाते। अशा या रिद्धपुराला आणि श्री प्रभू
दंडवत प्रणाम. श्री गोविंद प्रभु महाराज